निर्मनुष्य. लेखक संजय कांबळे. एका जबरदस्त झटक्यासरशी सुनील खाळकन जागा झाला. काही वेळापूर्वी बिअर बारमधील एका टेबलला बसून लाईटच्या मंद प्रकाशात चढवलेल्या 3 क्वार्टरची नशा एका झटक्यात उतरली. बाजूला पाहिलं तर ड्रायव्हर सीटवर बसलेला मनोज अगदी विस्फारलेल्या भयभीत नजरेने गाडीच्या समोरच्या काचेतून बाहेर पाहत होता. मुख्य रस्ता सोडून त्याची चारचाकी मोठ्या कच्च्या खडकाळ वाटेवर एका ठिकाणी थांबलेली. मोटारीच्या काचेतून बाहेर पाहिलं तर कच्च्या वाटेवरून उडालेली धूळ आजूबाजूला पसरत काळोखात त्याच्या गाडीच्या सुरू असलेल्या हेडलाईटच्या प्रकाशात येऊन अधिकच गडद दिसू लागली. मन्या, काय झालं? कोणी आडवं आलेलं की तुला डोळा लागलेला? हे पाणी घे, तोंडावर मार. सुनीलनं पाण्याची बॉटल त्याच्या समोर धरली. सुनीलच्या बोलण्यानं मनोज काहीसा भानावर आला. गाडीतून खाली उतरत त्यानं एक नजर गाडीच्या चाकांवर टाकली. सुनीलही पाठोपाठ उतरून त्याच्या मागे चालत त्याच्या हालचाली पाहायला सुरुवात केली. मनोजनं मोबाईलचा टॉर्च सुरू करून चाकावर प्रकाश पाडला, पण काहीच दिसत नव्हतं. घडलेल्या प्रकाराची जणू दोघांना सवयच झालेली. पोटात अल्कोहोलचे प्रमाण अधिक झालं की गाडी अशी रस्ता सोडून भरकटणारच. पण आज गाडीचं रस्ता भरकटणं पुढं घडणाऱ्या भयान घटनांची सुरुवात होती. मात्र या सगळ्यांपासून अनभिन्न ते काही वेळातच आपापल्या घरी पोहोचले. दारूचा अंमल इतका होता की काही वेळातच मनोज झोपी गेला. सुनील आणि मनोज जीवाभावाचे म्हणण्यापेक्षा टेबलाचे मित्र म्हटलं तर वावग ठरणार नाही. सुनीलच्या घरची परिस्थिती बेताचीच, पण परिस्थितीची जाण नसलेला भरकटलेला तरुण. तर मनोज नुकताच इंजिनियर झालेला, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. बाबा सरकारी नोकरीत तर आई बँकेत मॅनेजर. मुलांचे सगळे लाड पुरवले. हवी ती गोष्ट अगदी सहज मिळाल्यानं मनोजला कसल्याच वस्तूची किंमत नव्हती. दुचाकी, 4 चाकी वाहन म्हणजे जसा कचरा होता त्याच्यासाठी. वाटेल तशी गाडी फिरवायची. त्यामुळं कितीतरी वेळा अपघात झालेला, पण त्याला काही झालं नव्हतं. जणू त्याला आता एक आत्मविश्वासच आलेला होता की मला काही होणार नाही. त्याचा दिनक्रम पण ठरलेला. रोज गण्याच्या वाईन शॉपमधून दारू घ्यायची आणि कुठंतरी मित्रांसोबत प्यायची. मग रुचिरा हॉटेलमध्ये मटण ताट हाणायचं आणि रात्री 12-1 नंतर निवांत घरी जायचं. या दिनक्रमानंतर आजही तो निवांत झोपला होता. पण एका हाकेसरशी त्याला हलकीशी जाग आली. अंगावरचं पांघरून बाजूला सारत तो आपल्या खोलीतून बाहेर आला. तशी हाक अधिक स्पष्ट येऊ लागली. पण त्याला एक गोष्ट जाणवत होती की त्याच्या पोटीत भुकेनं आग पेटली आहे. एखाद्या राक्षसाप्रमाणे पोटात चवताळलेली भूक जणू त्याचं शरीर आतून कुरतडत असल्यासारखं वाटू लागलं. दोन्ही हातांनी पोट गच्च आवळून तो त्या हाकेच्या मागे धावत सुटला आणि समोर मटणाचं ताट वाढलेलं दिसलं. इतकंच नाही तर बाजूलाच दारूची एक बॉटली. पोटातील भुकेने व्याकुळ झालेला मनोज जवळजवळ त्या जेवणावर तुटूनच पडला. तेलकट मसाल्यात दिसणारी पिवळसर तांबूस मटणाचं एक फोड 2च बोटांनी अलगद उचलून तोंडात टाकलं, पण त्याला कसलीच चव लागत नव्हती. ताटातील इतर पदार्थ त्यानं एक एक करून खायला सुरुवात केली, पण सगळे पदार्थ बेचव. ते जेवणाचं ताट तसाच ठेवून तो जागेवरून उठला. तसं त्याच्या लक्षात आलं की आपण एका अनोळखी ठिकाणी, एका ओसाळ टेकडीवर आहोत. काळोख असला तरी आजूबाजूचा परिसर त्याला काहीसा दिसत होता. पुन्हा जमिनीवर उगवलेल्या खुरट्या गवतावर नजर पडली तर काहीच अंतरावर तसंच एक जेवणाचं ताट होतं. पोटातील भुकेनं व्याकुळ झालेल्या मनोजला कसलीच फिकर नव्हती. जणू अनेक वर्षापासून त्याच्या पोटातली भूक आज त्याचं शरीर पोखरून संपवणार. त्याआधी ते ताट संपवावं असंच त्यानं ठरवलं. तो धावतच त्या जेवणाच्या ताटापाशी गेला आणि दोन्ही हातांनी त्यातील पदार्थांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. पण चव, तोच कानात एक आवाज घुमला. भरलं का पोट? त्यानं समोर पाहिलं तर जेवणाच्या ताटाशेजारीच कोणीतरी उभं होतं. उंच, धिप्पाड अशी एक काळी धुरकट मानवी आकृती, साधारण त्याच्यापेक्षा दुप्पट.
ताटातील घास उचलतच मनोजनं वर पाहिलं. तसं त्या आकृतीनं आपल्या हातातील कुऱ्हाडीचं धारदार पातं हवेत उंचावलं आणि झपकन मनोजच्या कपाळात घुसलं. एका अर्थकिंकाळीनं जवळजवळ तो अंथरुणातून उठून बसला. आजूबाजूला पाहिलं तर तो आपल्या रूममध्ये होता. इतकं भयंकर स्वप्न. सर्वांग अगदी घामानं चिंब भिजलेलं. भीतीनं काळजाचे वाढलेले ठोके अगदी त्याला स्पष्ट ऐकू येत होते. समोरच्या भिंतीवर अडकवलेल्या घड्याळात पाहिलं तर 4:30 वाजून गेलेले. पहाटेचे स्वप्न, तेही इतकं विचित्र, भयंकर आणि कुठलाच अर्थ न गवसणार. आपल्या बेडवरून उठून तो बाथरूमच्या दिशेने निघालाच होता, इतक्यात कसल्याशा चाहुलीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. जसं कोणीतरी त्याच्या आजूबाजूला होतं, त्याच्यासोबत चालत होतं, त्याच्यावर नजर ठेवून होतं. पहाटे पडलेल्या त्या भयान स्वप्नांना आधीच त्याच्या काळजात भीती दाटलेली. आता तर आजूबाजूला कोणीतरी असल्याचं जाणवत होतं. बाथरूममध्ये न जाता तो पुन्हा आपल्या खोलीत परतला. लाईटचे बटन सुरू केलं आणि तसाच बेडवरून बसून राहिला. अगदी श्वास रोखून तो आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. कोणीतरी होतं, जरी त्याला दिसत नसलं तरी कोणीतरी त्याच्या खोलीत होतं. भिंतीवरील घड्याळाचा टिकटिक असा आवाज शांत वातावरणात अगदी स्पष्ट ऐकू येत होता. डाव्या बाजूच्या खिडकीवरील पडदा हवेच्या हलक्याशा झोक्यासरशी मंदपणे हेलकावे घेत होता. पण त्याची नजर मात्र खिडकीतून कुठेतरी खिळलेली. दूरवर पसरलेल्या अथांग समुद्राप्रमाणे खोलीबाहेर दिसणाऱ्या त्या भयान लख्ख काळोखात त्याची भयभीत नजर अक्षरशः बुडालेली. एक भयान झपाझप पावले टाकत येत असल्यासारखं त्याला जाणवू लागलं. पण तो पावलांचा आवाज नव्हता. अतिशय वेगाने तो आवाज त्याच्या खोलीच्या अगदी जवळ पोचला. इतक्यात सारं काही शांत झालं. आता त्याला कसलाच आवाज येत नव्हता. एक गूढ नीरव शांतता आजूबाजूच्या परिसरात पसरलेली. भीतीने त्याच्या चेहऱ्यावर जमलेले घामाचे थेंब ओघळत मानेवर आले. अंगावरची चादर ओढून त्यांना तोंडापर्यंत फक्त डोळे उघडे राहतील अशा पद्धतीने पांघरून घेतली. घशाला कोरड पडलेली. आवंडा गिळत तो आपल्या किलकिल्या डोळ्यांनी बाजूच्या खिडकीतून दिसणारा भयान काळोख न राहून पाहत होता. आजूबाजूला पसरलेली नीरव शांतता जीवघेणी वाटू लागली. दुसऱ्या क्षणी एक टिटवी आपल्या भरड्या कर्कश आवाजात पंखांची फळफळ करत त्याच्या रूमजवळून आकाशात झेपावली. त्या कर्कश आवाजाने त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. लाईट तसेच सुरू ठेवून तो आपल्या बेडवर बसून राहिला, अगदी दिवस उजाडेपर्यंत. पण दिवस उगवल्यानंतर मात्र त्याची चांगलीच झोप लागली. ती दुपार झाली तरी तो बेडवरच होता. रात्री झालेल्या जागरणामुळे त्याचा डोळा उघडता उघडत नव्हता आणि पुन्हा कोणीतरी झपकन कुऱ्हाडीचं धारदार पातं त्याच्या मस्तकात घुसवलं. पुन्हा तेच स्वप्न. स्वतःशी पुटपुटत तो बेडवरून उठला. एव्हाना मोबाईल स्विच ऑफ झालेला. रात्र झाली तशी सुनील आणि मनोज बिअर बारमध्ये एका टेबलवर बसून दारूचे एकापाठोपाठ एक पेग रिचवत गप्पा मारत होते. समोर टेबलवर प्लेटमध्ये ठेवलेले चणे तोंडात टाकत सुनील म्हणाला, मन्या, पहाटेची स्वप्न खरी असतात का रे? स्वप्न? माझ्या असल्या गोष्टींवर विश्वास नाही, पण का रे? बोलतच मनोजनं टेबलावरचा ग्लास तोंडाला लावला. कुठेतरी शून्यात पाहत सुनील म्हणाला, काल रात्री एक विचित्र स्वप्न पडलं. तू जेवणाच्या ताटावर बसून जेवत होतास आणि सुनीलच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द ऐकताच मनोज काहीसा अस्वस्थ झाला. पण चेहऱ्यावरचे हावभाव लपवत तो सुनीलला म्हणाला, पुढचं मी सांगतो. मी जेवत होतो आणि कुणीतरी माझ्या डोक्यात कुऱ्हाड घातली आणि माझी मान धडा वेगळी केली. असंच स्वप्न होतं ना? अगदी शांतपणे तो सुनीलच्या उत्तराची वाट पाहू लागला. तुझ्या डोक्यात कुऱ्हाड घालणारा कोणी दुसरा नव्हता तर मीच होतो, सुनील अगदी शांतपणे म्हणाला. पण त्याच्या आवाजातली अस्वस्थता मनोजला जाणवत होती. सुनील काहीसा घाबरट असला तरी मनोज मात्र कमालीचा धीट होता. अमावस्या असो किंवा पौर्णिमा, एखाद्याने स्मशानात जरी जेवायला सांगितलं तरी बिंदास जाऊन मटणाचं जेवण पोटभर हाणून येईल इतका धाडशी. स्वप्न बिप्न काही नसतं रे, सगळे मनाचे खेळ असतात. म्हणतात ना, मनी वसे
ते स्वप्नी दिसे. तू काळजी करू नको. बराच वेळ दोघांचा पिण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर नेहमीप्रमाणे ते हॉटेलमध्ये जेवले आणि आपल्या 4 चाकी मोटारीतून घरी जायला निघाले. एव्हाना रात्रीचे 12 वाजून गेलेले. क्षणाक्षणाला गाडीचा वेग वाढत चाललेला. त्यात रस्ता अधिकच सुनसान आणि निर्मनुष्य असल्याने त्याचं आपल्या वेगावर कुठलंच नियंत्रण नव्हतं. रात्रीच्या काळोखात त्याच्या गाडीचा वेग आता ताशी 90च्या पुढे गेलेला. बाजूच्या सीटवर मनोजला तर केव्हाच झोप लागलेली. आता ही झोप कबाळ कष्ट केल्यामुळे, अति मेहनतीने की शरीर थकल्याने लागलेली असं काही नाही. बिअर बारमध्ये एका टेबलवर बसून रिझवलेली दारू पोटात गेल्यानंतर रक्तात भिनलेल्या अल्कोहोलचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याला झोप लागली होती. आता ही झोप कमी पण नशा जास्त होती. पण ड्रायव्हर सीटवर बसलेल्या सुनीलनं मात्र गाडीचा वेग आणखी वाढवायला सुरुवात केली. मध्यरात्र उलटून गेल्यावर रस्त्यावर वाहनांची वर्दळही नव्हती. सुनील काहीसा शुद्धीत असल्यानं तोच ड्रायव्हिंग करत होता. आजूबाजूला ओसाळ माळरानात पसरलेल्या पौर्णिमेच्या चंद्राचा नितळ प्रकाश जो अचानक ढगांच्या आवरणामुळे नाहीसा व्हायचा. अशातच लख्ख काळोखात त्याची मोटार काळ्याभोर डांबरी रस्त्यावरून हेडलाईटच्या प्रकाशात संतपणे चालत होती. सारं काही शांत होतं. आवाज होता तो गाडीच्या AC आणि दारूच्या नशेत मनोजच्या गुणगुणण्याचा. कुठली तरी हिंदी गाणं होतं. सारं काही नेहमीसारखं, पण पुढे जे होणार होतं ते नेहमीसारखं नक्कीच नव्हतं. ड्रायव्हर सीटच्या बाजूला निवांत झोपी गेलेला मनोज अचानक खाळकन आपल्या जागेवर सावध मुद्रेत बसला. सुन्या, गाडी थांबव. जास्त प्यायल्यानं मनोजला उलटी आली असेल म्हणून त्यानं गाडी रस्त्यावरून बाजूला घेतली. तसा मनोज गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आला. कधी मागं तर कधी समोर पाहत डोक्याला हात लावून विचार करत असल्यासारखं वाटलं म्हणून ड्रायव्हर सीटवर बसलेल्या सुनीलनं विचारलं, मन्या, काय झालं? डोकं गरगरतंय का? नाही रे, कोणीतरी हाक मारली. मनोजचं बोलणं ऐकून त्यानं आपल्या बाजूची काच खाली घेत बाहेर पाहिलं, पण कसलाच आवाज येत नव्हता. आवाजच काय, पण या ओसाळ माळरानावर दूरदूरवर चिटपाखराची हालचालही जाणवत नव्हती. होती ती एक नीरव शांतता. आणि सुनीलच्या अंगावर सरकन काटा आला. आपण कुठे आहोत हे त्याच्या लक्षात आलं आणि मोबाईलच्या स्क्रीनवरील घड्याळात नजर गेली तसं काळजात चर्र झालं. घाबरलेल्या आवाजात तो मनोजला म्हणाला, मन्या, गाडीत बस. मनोज अजूनही आजूबाजूला कोणी दिसतंय का पाहत होतं. तसा सुनील जरा रागात ओरडला, मन्या, ऐक, गाडीत बस. पण हेलकावे घेत चालणारा मनोज दारूच्या नशेत तिथंच कोसळला. आता नाईलाजानं सुनीलला गाडीतून खाली उतरणं भाग होतं. ढगांच्या आड गेलेल्या पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात पुन्हा सारं काही धुसर दिसू लागलं. तो गाडीतून खाली उतरला, पण भीतीनं दारू केव्हाच उतरली होती. कारणही तसंच होतं. त्या ओसाळ माळावर अनेक लोकांची लूटमार करून दरोडेखोरांकडून ठार मारून टाकलेलं. आता लूटमार करण्याचं प्रमाण नव्हतं, पण या परिसरात रात्री काही विचित्र अनुभव लोकांना येत होते. हाकमारी त्यातला एक विचित्र प्रकार, ज्याचा अनुभव आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या अनेक लोकांनी घेतलेला. सुनीलनं मनोजला उचलून कसंबसं गाडीत बसवलंच होतं की एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. काल रात्री याच जागेवर त्यांची गाडी रस्ता सोडून भरधाव वेगाने कच्च्या रस्त्यावर आलेली. गाडीच्या काचीतून तो किंचित बाहेर डोकावला तर बाहेर कोणीतरी त्याच जागेवर आडवं पडलेलं, जिथे काल त्यांची गाडी धडकून थांबलेली. मनोजला सांगावं तर गच्च प्यायल्याने त्याला कसलंच भान राहिलं नव्हतं. गाडीचा हेडलाईट सुरू करून सुनील तसाच गाडीतून खाली उतरला. दूरवर पसरलेल्या त्या नीरव शांततेत एक आवाज घुमला, कर्कशपणे ओरडणाऱ्या टिटवीचा. सुनीलची नजर त्या आवाजाच्या दिशेने गेली, पण लख्ख काळोखात घुमत होता तो फक्त टिटवीचा एकसारखा आवाज. तो दबक्या पावलांनी चालत त्या पालथ्या पडलेल्या इस्माजवळ गेला. तो पालथा पडला असला तरी काहीसा ओळखीचा वाटत होता. खाली वाकत सुनीलनं त्याला नीट केलं आणि काळजाचा ठोकाच चुकला. जमिनीवर पडलेला तो मनोज होता. त्यानं झटकन गाडीकडे पाहिलं तर मनोज पुढच्या सीटवर बसलेला. नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले, मग हा कोण आहे?
पुन्हा त्याच जमिनीवर पडलेल्या त्या इसमाकडे पाहिलं तर तो आता जमिनीवर बसलेला. समोर जेवणाचं ताट ठेवलेलं ते अदाशासारखं खात होता. आजूबाजूला बरंच खाण्याचं साहित्य ठेवलेलं, दारूची बाटली, मटण, चणे, उकडलेली अंडी, चिकनचे तुकडे, शाकाहारी पदार्थ आणि मनोज बारीबारीनं आवडीच्या पदार्थाची चव चाकत होता. सुनील हे सारं विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होता. तोच गाडीच्या हॉर्नचा कर्कश आवाज त्या शांत वातावरणात एखाद्या आरोळीसारखा घुमला. कदाचित मनोजचा हात झोपेत हॉर्नवर पडलेला. सुनीलच्या काळजाची मात्र धडधड कमालीची वाढलेली. तो झटकन गाडीकडे धावला. हॉर्नवरून मनोजचा हात बाजूला करत समोर पाहिलं तर समोर कोणीच नव्हतं. आपल्याला आज जरा जास्तच झाली आहे. गाडीत बसत सुनीलनं गाडीचा दरवाजा बंद करून स्टार्टर मारला आणि पुन्हा एक अडचण उभी राहिली. गाडी सुरू होत नव्हती. किल्ली बंद करून पुन्हा सुरू केली पण पुन्हा बंद पडली. या सगळ्यात तो टिटवीचा आवाज मात्र चोहोबाजूंनी घुमत होता. जणू ती आपल्या कर्कश आवाजानं परिसरातील निद्रिस्त अवस्थेतील सैतानी शक्तींना जाग करत होती. या भीषण वातावरणामुळे सुनीलची मात्र पूर्ण उतरली. आपल्या थरथरत्या हातांनी त्यानं गाडीच्या काचावर पुन्हा स्टार्टर लावतच होता की इतक्यात पंखांची फडफड करत गाडीच्या बोनेटवर ती टिटवी येऊन बसली. रात्रीच्या काळोखातही त्या टिटवीचे लालसर डोळे काळजाचा थरकाप उडवण्यासाठी पुरेसे होते. आपली मान काहीशी तिरपी करून ती रखरखत्या लालसर डोळ्यांनी कधी आत बसलेल्या मनोजला तर कधी सुनीलला पाहत होती. तिच्या डोळ्यात पाहत सुनील पुन्हा किल्ली फिरवणार तोच तिचा कर्कश आवाज चोहीकडे घुमला. त्या आवाजानं जणू सुनीलच्या मेंदूत लाल मुंग्यांचं वारूळ उठलं. भीती, जी आज त्याला संपवण्याच्या तयारीतच होती. सुनील कसलीच हालचाल न करता अगदी श्वास रोखून समोरच्या त्या टिटवीकडे पाहू लागला. तिची गूढ नजर दोनच ठिकाणी फिरत होती, एकदा सुनीलकडं आणि एकदा मनोजकडं. पण त्या टिटवीची नजर दोघांच्या मधोमध मागच्या सीटवर गेली आणि स्थिरावली. सुनीलच्या मनात विचार चमकून गेला. याचा अर्थ मागे सीटवर कोणीतरी आहे. पण कोण? गाडीत तर आम्ही दोघेच आहोत. या विचारानंच त्याच्या काळजाची धडधड वाढली. या नीरव शांततेतही त्याला स्वतःच्या काळजाचे ठोके अगदी स्पष्ट ऐकू येत होते. डोक्यावर समोर असलेल्या रिव्हरव्ह्यू मिररवर नजर टाकली पण काहीच दिसत नव्हतं. पण मागच्या सीटवर कोणीतरी होतं आणि त्याची चाहूल क्षणाक्षणाला जाणवत होती. पण कोण आहे हे मागे वळून पाहायचं धाडस होईना. राहून राहून मागील सीटवर कोणीतरी असल्याचा आवाज मात्र येतच होता. श्वासातली किंचितशी घरघर आणि ठराविक सेकंदाच्या अंतराने कानाला जाणवणारा हवेचा थंडगार स्पर्श. भीतीनं केसातून ओघळणारे घामाचे थेंब मानेवरून खाली सरकताना मागून हवेच्या स्पर्शानं अंगावर काटा उभा राहिला. आपली मान हळुवारपणे मागे फिरवत सुनील किंचित वळलाच की गाडीच्या पुढच्या बोनेटवर बसलेली ती टिटवी कर्कश आवाज करत पुन्हा वेगाने आकाशात झेपावली. तसा सुनीलच्या काळजाचा ठोकाच चुकला. घाबरलेल्या अवस्थेतच त्यांनी गाडीची किल्ली फिरवली आणि यावेळी मात्र स्टार्टर लागला. गाडी सुरू झाली आणि क्षणाचाही विलंब न लावता गाडी सुसाट गावाच्या दिशेने धावत सुटली. भीती, हाकेची भीती. राहून राहून सुनीलच्या मनात एक विचार येत होता. मनोजला कोणीतरी हाक दिली होती, तेही मध्यरात्री. तो थांबला होता. भलेही आपण आता सुखरूप आपल्या घरी आहो पण खरंच वाचलो आहे का? कारण ती जागा बाधित आहे. विचार करत तो तसाच आपल्या खोलीत बसलेला. भीती जी नसानसात भिनलेली. 2 दिवस ना कुठं बाहेर पडला ना कोणाचा फोन घेतला. अमावस्या पौर्णिमेला दर्शन देणारा आपला मुलगा 2 दिवसांपासून घरातून बाहेर पडलेला नाही हे पाहून घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पण त्याचं वागणं काहीसं बदललेलं. कोणाच्या साध्या हाकेनं देखील तो दचकून यायचा. सुनीलची ही अवस्था पाहून न राहून त्याच्या आई वडिलांनी त्याला एका व्यक्तीकडे नेलं. जमिनीवर अंथरलेल्या चटईवर मांडी घालून असलेल्या त्या वयस्कर इसमानं सुनीलकडे एक कटाक्ष टाकला. त्याची भेदक नजर सुनीलला सहन होईनाशी झाली. तो कधी त्याच्याकडे पाहत होता तर कधी आपली नजर चोरून इतरत्र पाहण्याचा केविलवाना प्रयत्न करत होता.
क्षणभर तसंच सुनीलकडे पाहत ती वयस्कर व्यक्ती बोलू लागली. समज खूप दिवसांपासून तुझ्या पोटात भुकेनं काहूर माजवलंय. मिळणारं अन्न तुझ्या पथ्यावर पडत नाही. एक दिवस तुझी भूक इतकी चवताळते की स्वतःच्या शरीराचे अवयव खाण्याइतपत नियंत्रणाबाहेर होते. आणि एक दिवस तुला हवं तसं हवं ते आणि हवं तितकं अन्न मिळतं. एखाद्या राक्षसाप्रमाणे त्या अन्नावर तुटून पडायचा विचार तुझ्या डोक्यात येतो. तुला आपल्या पोटातील भूक शमवायची असते. समोर वाढलेल्या ताटामध्ये वेगळे आणि तुझ्या आवडीचे पदार्थ तुला दिसत असतात. मधाशासारखा तू ते जेवणाचे ताट डोळे भरून पाळत असतोस. पण तू पहिला घास उचलून तोंडात घालणार तोच कोणीतरी तुझ्या मस्तकात एक धारदार शस्त्राचा प्रहार करतो. पोटातील भुकेने व्याकुळ झालेला तुझा जीव वेदनांनी कळवळून उठतो. ज्या ताटात तुझ्या आवडीचे पदार्थ ठेवलेले त्याच ताटात आता तुझ्या शरीरातून भळाभळा वाहणारं लाल भडक रक्त दिसू लागतं. त्यांचा एक एक शब्द जणू सुनीलच्या डोक्यात लाल मुंग्यांचं वारूळ उठवत होतं. आपण काहीच न सांगता त्यांना इतक्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या तरी कशा? हे स्वप्न तर मला पडलेलं, या सगळ्या गोष्टी त्यांना कशा ठाऊक? पण सुनील अगदी स्तब्ध होता.